आज सायली सकाळपासून अस्वस्थच होती. 8 दिवसावर दिवाळी आली, पण दिवाळीच्या तयारीत तिचं मनच लागत नव्हतं आणि त्यात मुलंही मागे लागले होते. बाजारात जाऊन कपडे, फटाके, दिवाळीची खरेदी करू म्हणून मुलांचा हट्ट. पण दरवर्षीप्रमाणे सायली उत्साही नव्हती. का कोणास ठाऊक, आज तिचं मन जुन्या आठवणीतच रमून गेलं. पहिला दिवाळ सण तिच्या डोळ्यासमोर सगळ्या आठवणी एक एक करत येऊ लागल्या. लग्नानंतर तिची ही पहिली दिवाळी. सासूबाईसोबत खरेदी करायला खूप उत्साहाने बाजारात गेली. सगळ्यांच्या आवड निवड लक्षात घेऊन खरेदी केली. कोणाला काय हवं ते सगळं सासूबाई घेतलं, पण मला काय आवडतं विचारलंच नाही. माझ्यासाठी म्हणून काहीच खरेदी केली नाही. एकदा वाटलं आपण बोलावं आवडलेली साडीबद्दल, पण मला मात्र जाणवत होतं माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष होते. त्यात त्यांची एकुलती एक लाडकी लेक, तिचा पण दिवाळ सण. मग तिच्या आवडीचं काय हवं नको ते सगळं खरेदी केलं. त्याच वेळेस एक सुंदर मोत्याची नथ सायलीला आवडली. तिने ती नाकात घालून पाहिली, पण नको दोनदा हातात घेऊन परत ठेवली आणि सासूबाईसोबत परत खरेदीला लागली. असंच 2-3 दिवस खरेदी सुरूच होती. मी माझ्या आवडीच्या रंगाचे कपडे बघायची. सासूबाईंना दुसराच रंग आवडायचा, मग मी परत ठेवून द्यायची. कदाचित माझी आवड त्यांना योग्य वाटत नव्हती. 3-4 दिवसाच्या खरेदीनंतर घरातली संपूर्ण तयारी, पूजेची रांगोळी, डेकोरेशन, दिवाळीचा फराळ, घरातील साफसफाई न थकता नेटाने उत्साहाने सगळं व्यवस्थितपणे शिस्तने करायच्या. मला जमेल तशी मी मदत करायची आणि सासूबाई सांगितलं ते सगळं काम करायचं. प्रयत्न सुरू होता आणि त्यांच्या हातात खाली हळूहळू मी शिकत होती. घरच्या जबाबदाऱ्याही आणि दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आला. सकाळपासून कामाची घाई गडबड. दिवाळीचं लक्ष्मीपूजन पण झालं. नंदेचं सासरचे जावई सगळेजण आले होते. दिवाळ सणाला दुपारच्या जेवणाची सगळी जय्यत तयारी झाली. नंदेचा आवडते सगळेच पदार्थ बनवून झाले. खास करून तिला आवडत तेच आणि सगळे जेवायला बसले. सासूबाईंनी माझं आणि अवीचं पानही सोबतच वाढलं. नाही म्हणत सासूबाईंनी अवीला मला पहिलं दिवाळ सण म्हणून त्यांच्यासोबत आम्हाला जेवायला बसवलं. ताटाभोवती रांगोळी आणि सुगंधित उदबत्ती आणि वेगवेगळ्या पदार्थाचा सुवास मन कसं भरून गेलं होतं. आणि आम्ही सगळे जेवायला बसलो. नंदेच्या पानात तिला आवडती म्हणून खास ओल्या नारळाच्या करंज्या घरी केलेल्या आणि सुरळीच्या वड्या वाढल्या. नंतर सासूबाईंनी माझेही पान वाढलं. माझ्या आवडीचे पदार्थ चिरोटे आणि पनीरची भाजी वाढली आणि हळूच मायेने माझ्या पाठीवरून हात फिरवत आरामात जेव. तुझी आई बनवते तशी नसेल जमली मला, पण तुझी आई ज्या प्रेमाने तुझ्याकरिता बनवते त्याच प्रेमाने भाजी बनवली आहे मी. आणि मला काहीच कळत नव्हतं सासूबाईंनी हे सगळे पदार्थ केव्हा बनवले. त्यांना कशी कळली माझी आवड. सगळ्यांचे जेवण आटोपले आणि हात धुवायला उठणार तेवढ्यात सासूबाईंनी हातात हळदी कुंकू घेऊन आल्या. नवीन कपड्यांना हळद कुंकू लावून मला आणि नंदेला एका ताटात दिवाळीचा आहेर दिला. मी तो आहेर हातात घेतला. हात धुवून सासूबाईंच्या पाया पडली. नंतर आहेर उघडून पाहिला आणि माझ्या डोळ्यात पाणीच आलं. दिवाळीचा खरेदी करताना मला आवडलेली पर्स आणि अजून काही गोष्टी होत्या. सोबत माझ्या आवडीच्या रंगाची साडी आणि दुकानात आवडलेली मोत्याची नथ पण मला घेऊन दिली. पण मला मात्र काहीच कळू दिलं नाही. पत्ताही लागू दिला नाही. किती सहजतेने सासूबाईंनी माझी आवड जपली आणि दरवर्षी मला त्या एक नवीन साडी आठवणीनं दिवाळीला आवर्जून घ्यायच्याच. गेले 10 वर्ष त्यांनी दिलेली साडी माझ्या मनाचा ताज होता. घरच्या लक्ष्मीचा मान होता आणि नात्यातले प्रेम होतं. लक्ष्मी म्हणून कागदी नोटा, पंत्या, दागिने, झाडू, वही, पेन सगळ्यांचे पूजन करायचं. निर्जीव आहेत माहीत असूनही मग घरच्या ग्रहलक्ष्मीचं पूजन का नाही करायचं. म्हणूनच दिवाळीला घरच्या लक्ष्मीचा मान. एवढ्याच मोठ्या अशा विचारांच्या त्या होत्या. त्यांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजनाचा अर्थ घराच्या
स्त्रियांचा मान म्हणजे लक्ष्मीचा सन्मान असा होता आणि त्यांची ही परंपरा आणि विचार दिवाळी सणाचा अर्थ सांगतो. आणि सायली आठवणीतून बाहेर निघाली. आज तिच्या सासूबाई तिच्या सोबत नव्हत्या. त्यांना जाऊन आता 1 वर्ष होईल आणि ही दिवाळी आता सासूबाईंशिवाय मनवायची आणि ही आता एक एक काम उरकायला लागली आणि दिवाळीच्या तयारीला लागली. बघता बघता दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस आला. घरात पूजा झाली. मुलांनी फटाके उडवले, फराळाचे पदार्थ बनवले, नवीन कपडे घेतलं मुलांसाठी आणि नेहमीप्रमाणे सासू सासऱ्यांच्या पाया पडायला त्यांच्या खोलीत गेली. सासऱ्यांनी तिला आशीर्वाद दिला, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि कपाटात ठेवलेली साडी तिच्या हातात दिलेली. तिला आवडती ती मिठाई तिच्या हातात ठेवली. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिचे अश्रू अनावर झाले. तुझी सासू नाही ह्या जगात, पण तिने मला सगळं शिकवलं. व्यवहार आणि घराच्या गृहलक्ष्मीचा मान कसा जपायचा आणि तिचा सन्मान कसा ठेवायचा. जिथे गृहलक्ष्मीचा आदर असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. तिची ही शिकवण आणि परंपरा आज मी जपतोय आणि तिचा ह्या घरातला आदर असाच कायम असावा. तिची परंपरा आहे ही तीच मी पूर्ण करतो. ती नसली तरी ह्या जगात, तरी पण तिच्या ह्या परंपराने ती कायम आपल्या जवळच आहे आणि पुढे तुला ही परंपरा जपायची आहे. घरात आलेली नवीन सून तिला समजून घ्यायचं आहे. तुझ्या सासूने तुला सून म्हणून कधीच अंतर दिलं नाही आणि तू पण तिला सासू म्हणून कधीच समजलंच नाहीस. मायलेकीचं हे नात्याची परंपरा तुला पुढे सांभाळायची आहे. ही कथा काल्पनिक असली तरी नातं जपणारी आहे. आईची जागा कोणाला देता येत नाही. सुनेला मुलगी समजणं शक्यच नाही, पण अशक्यच नाही. दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. एकमेकींच्या चुका सहजपणे सांगता आल्या पाहिजे. आपली चूक असेल तर ती मान्य करून मोठ्या मनाने माफ करून आपलं आयुष्य सुखरूप करता येते आणि आनंदी पण. नात्यात एकमेकांना समजून घेतलं तर घराचं वृंदावन होईल आणि काही चांगल्या परंपरा आपणच निर्माण करायची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.